नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी सुहानी आणि आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा संस्कृतची संपूर्ण रिव्हिजन आपण करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पेपर पॅटर्ननुसार जातोय. सगळ्यांना माहिती असावं हे जे श्लोक आहेत किंवा प्रार्थना आहे, तर ते फक्त कंठस्थी करण्यासाठी आहे. याचा आपल्या एक्झामशी काही संबंध नाहीये. ठीक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे आपला जो काही पेपर आहे बोर्डाचा त्याच्यामध्ये पहिला जो विभाग असतो तर तो असतो सुगम संस्कृतम आणि त्याच्यामधला पहिला प्रश्न असतो चित्रपद कोशः. त्याच्यामध्ये आपल्याला काही चित्र दिलेली असतात आणि त्यांचं नाव म्हणजे चित्र ओळखून चित्रांचं नाव आपल्याला लिहायचं असतं. ठीक आहे. सो आय होप की सगळ्यांकडे पेपर पॅटर्न आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. प्लीज जर तुम्हाला पेपर पॅटर्न माहिती नसेल तर आधी पेपर पॅटर्न बघायचा आहे सगळ्यांनी. कुठे आणि कसा बघायचा तर सगळ्यांना माहिती असावं की आपल्या टेक्स्ट बुकच्याच मागे या ठिकाणी पूर्ण पेपर पॅटर्न जो आहे तर तो दिलेला असतो. ठीक आहे. सो इथे काय सांगितलंय प्रथम विभाग सुगम संस्कृतम जो की 8 मार्कांसाठी असतो. त्यातला पहिला जे काही प्रश्न असतो तर तो असणार आहे चित्रम दृष्ट्वा नामानी लिखत. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 5 चित्र असतात, ती ओळखायची असतात आणि त्यापैकी कोणत्याही 4 चित्रांची नावं तुम्हाला लिहायची असतात. सो तुम्हाला मी छान ट्रिक्स वगैरे सांगणार आहे किंवा कसा अभ्यास करायचा, कशी रिव्हिजन करायची हे सांगणार आहे. कारण तुम्हाला खूप छान असा वेळ मिळालाय संस्कृतचा अभ्यास करायला. त्याच्यामुळे प्लीज या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि याप्रमाणे अभ्यास करण्याचा नक्की प्रयत्न करा. तर आता बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण विभागानुसार जातोय. मी तुम्हाला हे पण सांगणार आहे, की मला कशा पद्धतीने 99 मार्क्स मिळाले होते संस्कृतमध्ये आउट ऑफ 100. सो तुम्हाला त्याच्यामुळे पण मोटिव्हेशन मिळेल आणि तुम्ही त्या पण काही ट्रिक्स फॉलो करू शकता. सो इथे जे आपल्याला चित्रपद कोशामध्ये सांगितले किंवा दिलेली चित्र आहेत, त्यातलेच एक्झाममध्ये विचारले जातात. बाहेरचं कुठलंही चित्र येत नाही. आता बघा तुमच्याकडे आहे उपयुक्त वस्तूनी, वस्त्राणी, खाद्यपदार्थाः, रुचयः आणि क्रियाः म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5. 5 सेक्शन तुमच्याकडे आहेत बरोबर. सो आता हे जे 5 सेक्शन आहेत त्यामधल्या प्रत्येक सेक्शन मधलं एक चित्र विचारलं जातं. मग तुमच्याकडे एक ऑप्शन आहे. काय ऑप्शन आहे, की तुम्ही कुठला पण एक सेक्शन जे आहे तर ते या ठिकाणी स्किप करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला क्रिया नाही लक्षात राहत आहेत. तुम्ही क्रियाचं सेक्शन स्किप करा, पण ॲट वरचे हे जे काही 4 सेक्शन्स आहेत ते नीट करा. कारण प्रत्येक सेक्शन मधून एक चित्र विचारलं जातं. ठीक आहे. सो असं तुम्ही ट्राय करू शकता. जर तुम्हाला अगदीच पाठांतर होत नाहीये किंवा अगदीच तुम्हाला कळत नाहीये कसा अभ्यास करावा, तर तुम्ही या पद्धतीने पण ट्राय करू शकता. आता बघा आपण रिव्हिजन करतोय कसं करायचं आहे, काय करायचं आहे. जे तुम्हाला ऑलरेडी गोष्टी माहिती आहेत. म्हणजेच काय, की ज्याच्याबद्दल तुम्हाला ऑलरेडी इथे आन्सर्स माहिती आहेत किंवा जी चित्र तुम्हाला ओळखता येतात ती करायची गरज नाहीये आता कारण ते ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे ना कसं असतं ते. ठीक आहे. सो ते काय त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायची गरज नाहीये. पण जे तुम्हाला माहिती नाहीये ते तुम्ही आता करणार आहात. पण त्याच्या आधी बघा लक्षात घ्या. या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना आता मी ते हाईड केलंय. सो जेव्हा मी अशी अशी नावं तुम्हाला स्वतःला हाईड करायची आहेत आणि ते लिहून बघायचंय. फक्त ओरली करू नका कारण विहित पत्रांमध्ये प ला पहिली वेलांटी आहे की दुसरी आहे हे तुम्हाला ओरली करून कळणार नाहीये. त्याच्यामुळे प्लीज लिहा आणि मग ते बरोबर आहे की नाही बघा. कारण संस्कृतमध्ये प्रत्येक वेलांटी, अनुस्वार, मात्रा, काना याला प्रचंड महत्त्व असतं. त्याच्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीने बघायचं आहे. दुसरी गोष्ट माझ्याकडे एक लिहिलेला पेपर आहे संस्कृतचा उत्तरपत्रिका आहे. तर तुम्हाला ती पाहायची असेल तर सांगा ती मीच लिहिलेली आहे. आणि त्याच पद्धतीने मी माझा पेपर पण लिहिला होता आणि मला 99 मार्क्स मिळाले होते. सो 99 मार्क्स काय तुम्ही 100 पण मिळवू शकता जर तुम्ही त्या पद्धतीने पेपर लिहिलात तर. सो नक्की तुम्हाला हवं असेल तर मी तो अपलोड करेन. तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. सो लेट्स कम बॅक टू द टॉपिक. तर पहिलं जे चित्र आहे तर ते काय आहे? पिहित पत्रम बघा शब्द कसा लिहिलाय आणि प्लीज आता लिहून बघा हा शब्द. आपला व्हिडिओ पाहत-पाहतच रिव्हिजन करायची आहे. एक्स्ट्रा वेळ नाही द्यायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे योजिनी. आता लक्षात कसं ठेवायचं बघा. पिहित पत्रम, पत्र सगळ्यांना माहिती आहे. पत्र लिहिलं असेल म्हणजे एक्झाममध्ये ऑफकोर्स तुम्ही स्वतःशी मित्रांना पत्र वगैरे लिहिली नसतील. बट एक्झाममध्ये तरी तुम्ही पत्र लिहिलं असेल, राइट? सो पत्रम तर लक्षात राहील. फक्त पिहित पत्रम हे लक्षात ठेवा. योजनी म्हणजे काय स्टेपलर. आपण स्टेपलरने काय करतो पेजेसला एकत्र ठेवतो. पेजेसला योजतो म्हणजे एकत्र ठेवतो. सो एकत्र ठेवणारी वस्तू म्हणजे काय योजिनी किंवा आपलं स्टेपलर. ठीक आहे. सो योजनीमध्ये बघा पहिली वेलांटी आहे, मग दुसरी वेलांटी आहे, बरोबर? नेक्स्ट आहे संदंशः. ओके, ह्याला आपण काय म्हणतो संदंशः. नेक्स्ट आहे अगेन फाईलमध्ये पण आपण सगळी कागद एकत्र लावून ठेवतो. सो आपण संच करतो ना बंच करतो कागदांचा आणि मग ठेवतो आपण त्याच्यामध्ये. सो ही काय आहे संचिका. सो असं लॉजिकली लक्षात ठेवा, रट्टा मारू नका फक्त. नेक्स्ट आहे मृदू मुद्रा म्हणजे आपला स्टॅम्प. ओके. सो स्टॅम्प म्हणजे काय मुद्रा हे तुम्ही बऱ्याचदा ऐतिहासिक मालिकामधून वगैरे ऐकलं असेल. मुद्रा म्हणजे स्टॅम्प असतं. तर ही कशी आहे मृदू मुद्रा आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे मूल्यांकः म्हणजे आपलं जे पोस्ट कार्डवरती लावणारं जे चिन्ह आहे किंवा जे काय म्हणूया आपण काय म्हणतात त्याला शब्दच आठवत नाहीये मला. बट आपण हे पोस्ट कार्डवरती लावतो तर ह्याला काय म्हणतात मूल्यांकः.
नेक्स्ट आहे पंच मशीन, ज्याने आपण पेपर्सला होल पाडतो. सो जे होल्स असतात त्याला आपण काय म्हणतो, रंध्र. सो ते होल्स पाडणारं मशीन म्हणजे काय, रंध्रिका. सो असं तुम्ही लॉजिकली लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे सांद्र मुद्रिका. अगेन मुद्रिका म्हणजे काय, काहीतरी मुद्रा टाइप आहे. सो त्याच पद्धतीने हे काय आहे, मुद्रा टाइप सांद्र मुद्रिका. ठीक आहे. नेक्स्ट आहे संश्लेषण पट्टिका. चिकट पट्टी आपण म्हणतो, सो ते पट्टी पट्टी लक्षात राहील, संश्लेष पट्टिका. नेक्स्ट आहे विद्युत कोश. सेल्स किंवा बॅटरीमध्ये काय असते, इलेक्ट्रिसिटी असते. सो विद्युत म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि कोश म्हणजे एक काय म्हणूया आपण, स्टोरेज स्टोरेज करण्याचा प्लेस किंवा एखादी वस्तू. सो इट्स लाईक इलेक्ट्रिसिटीचं स्टोरेज ज्याच्यामध्ये आहे, स्टोअर्ड इलेक्ट्रिसिटी ज्याच्यामध्ये आहे, त्याला आपण काय म्हणतो, विद्युत कोश. स्मृती शलाका म्हणजे पेन ड्राईव्ह. स्मृती म्हणजे काय, मेमरी. शलाका म्हणजे काय, समथिंग लाईक कपाट कपाट किंवा स्टोअर्ड करून ठेवले असं. सो इट्स लाईक स्मृती शलाका म्हणजे पेन ड्राईव्ह. त्याच्यानंतर बघा, आपली जी वायर असते ना इलेक्ट्रिसिटीची, तर ती अशी बंडल करून ठेवलाय तिचा, तर त्याला आपण काय म्हणतो, तंत्रीही. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपलं मॉनिटर. मॉनिटरवरती आपण बघू शकतो. सो इट्स लाईक दृश्य आणि ते ब्लॅकबोर्ड फळ्याप्रमाणे आहे. सो इट्स लाईक दृश्य फलकम. नेक्स्ट आहे कीबोर्ड. कीबोर्डवरती काय असतात, अक्षर असतात. सो अक्षर आणि फळ्याप्रमाणे आहे किंवा एक बोर्ड प्रमाणे आहे, त्याच्यामुळे अक्षर फलकम. नेक्स्ट आहे पात्रम, पाथेय पात्रम म्हणजे आपण डब्याला काय म्हणतो, पात्रम म्हणतो. म्हणजे पात्रम म्हणतात ऍक्च्युली फुलपात्राला वगैरे, पण तुम्ही असं इमॅजिन करा, डब्याला आपण पात्र म्हणतोय. सो ह्याला हे काय आहे, पाथेय पात्रम. नेक्स्ट आहे सेफ्टी पिन. सो क्लोथ्सला आय मीन कपड्यांना आपण हे लावतो. सो कपड्यांची सूची आहे, त्याच्यामुळे वस्त्र सूची ही. तर अशा पद्धतीने हा जो पहिला सेक्शन आहे उपयुक्त वस्तूंनी, तर हे आपलं झालंय. याच्यामधलं एक तरी चित्र तुम्हाला एक्झाम मध्ये येणारच आहे. सो प्लीज हे नीट अजून एकदा रिवाइज करा. बुक बंद करून रिवाइज करा. चित्र आठवण्याचा प्रयत्न करा. त्याचं नाव लिहून काढा. कारण हे छोटं-छोटं वाटलं तरी पण एक-एक मार्क संस्कृतमध्ये खूप महत्त्वाचा असतो. कारण संस्कृत स्कोरिंग असल्यामुळे प्रत्येक मार्कावरती कॉम्पिटिशन असतं. सो ट्राय करा की तुम्ही कुठेच तुमचा मार्क जाऊ देऊ नका. त्याच्यामुळे प्लीज या लहान-सहान गोष्टींना पण नीट करायचं आहे. आता बघतोय आपण वस्त्रांनी. सो फुल पॅन्ट आहे ट्राउझर, त्याला आपण काय म्हणतो, उरुकम. आता हे जर शॉर्ट्स असतील किंवा हाफ पॅन्ट ज्याला आपण अजून सिम्प्लिफाय करून म्हणूया, तर ते काय होणार आहे, अर्ध म्हणजे उरुकम म्हणजे फुल पॅन्ट. अर्धोरुकम म्हणजेच काय, अर्धी पॅन्ट. इट्स लाईक शॉर्ट पॅन्ट. ठीक आहे. युतकम म्हणजे शर्ट. पादस्यूतः, स्यूतः म्हणजे काय, बॅग. आणि पादः म्हणजे काय, आपले पाय. सो पायात घालायची बॅग, त्याला आपण काय म्हणतो, सॉक्स किंवा पादस्यूतः. ठीक आहे, असं लॉजिकली लक्षात ठेवा. धोतर सगळ्यांना माहिती असेल, तर धोतर एक प्रकारचं वस्त्र आहे अर्थात. मग त्याला आपण संस्कृतमध्ये काय म्हणतो, धौत वस्त्र. नेक्स्ट आहे शाटिका म्हणजे काय, साडी. रांकवा म्हणजे शाल, जी आपण पांघरतो थंडीमध्ये वगैरे. नेक्स्ट आहे स्वेटर. इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, स्वेटर. संस्कृतमध्ये त्यालाच काय म्हणायचं आहे, स्वेदकः. ठीक आहे, डन. नेक्स्ट आहे खाद्यपदार्थ हा. आता खाद्यपदार्थ हा तर अतिशय इझी आहे. चपातीला आपण काय म्हणतो, रोटी पण म्हणतो. इट्स लाईक रोटिका. मी तुम्हाला चुका कुठे होतात, कन्फ्युजन कुठे होतं हे पण सांगणार आहे. सो हा व्हिडिओ फक्त रीडिंगचा किंवा फक्त याचा नाहीये. तर तुम्हाला मी जेव्हा तो शब्द बोलते तेव्हा तो लिहून बघायचा आहे. व्हिडिओ हवा तर पाहू नका. फक्त ऐका माझा आवाज आणि मी तो शब्द बोलेन तो तुम्हाला लिहून बघायचा आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही स्वतः टेक्स्टबुकमध्ये या शब्दांना हाईड करा आणि लिहिण्याचा प्रयत्न करा चित्र ओळखून. अजून एक महत्त्वाची गोष्ट, हे सगळे चित्र तुमच्या एक्झाम म्हणजे क्वेश्चन पेपरमध्ये ब्लॅक अँड व्हाईटमध्ये असतात. सो त्या पद्धतीने तयारी ठेवा की तुम्हाला हे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आलं तरी पण ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे. आता बघा, हे काय आहे, भाजी आहे. ठीक आहे, शाकम आहे आणि हे सूप आहे. बरेच जण याच्यामध्ये कन्फ्युज होतात की भाजी कुठली आहे आणि सूप कुठला आहे. बघा, आपण भाजी चमच्याने खातो का? नाही. आपल्याकडे भाजी चपाती बरोबर, भाकरी बरोबर खातात. पण सूप आपण असंच खातो का, भाकरी भाजी म्हणजे भाकरी चपाती बरोबर? नाही. ते आपण चमच्याने पितो. सो ज्याच्यामध्ये चमचा दिसतोय तर तो सूप आहे. ज्याच्यामध्ये चमचा दिसत नाहीये तर ते शाकम म्हणजे भाजी आहे. सो प्लीज या लहान-सहान गोष्टी लक्षात ठेवा. एक्झाममध्ये ऑलरेडी आपण पॅनिक मोडमध्ये असतो. त्याच्यामुळे इतक्या बारीक गोष्टी लक्षात राहत नाहीत. पण तुम्ही जर आतापासून लक्ष दिलंत, तर मात्र तुम्हाला एक्झाममध्ये कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे लोणचं दिलंय, त्याला आपण अवलेह म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर आहे परपटम. आता बघा, बऱ्याचदा मुलांना कन्फ्युजन होतं रोटिकामध्ये आणि परपटममध्ये, कारण दोन्ही पण प्लेन आहे. पण आपण पापडाची घडी घालू शकत नाही. रोटीची आपण घडी घालतो. सो जर घडी घालून दाखवलं असेल तर ती आहे रोटिका आणि घडी नसेल घातली, सरळ सपाट आहे, तर ते असणार आहे पापड. हे मी यासाठी सांगते कारण खूप जणांचे याच्यामध्ये मार्क्स जातात. मी स्वतः याच्यामध्ये खूपदा कन्फ्यूज झालेली आहे. सो त्याच्यामुळे असं होऊ देऊ नका. त्याच्यामुळे हे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये असताना तर अजून कन्फ्युजन होतं. सो बेस्ट आहे की आतापासून या ट्रिक्स लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनेच तुम्ही प्रिपरेशन करायची आहे. ठीक आहे. पापड म्हणजे परपटम.
नेक्स्ट आहे ओदनम म्हणजे भात. आता तो ओळखायला अतिशय इझी आहे कारण भात दिसतोय आपल्याला. नेक्स्ट आहे पायसम. पायसम मध्ये पण काजू, बदाम, किशमिश असं सगळं दिसलं की ते आहे पायसम किंवा खीर. कुंडलिका, जलेबी तर आपण ओळखू शकतो, याच्यामध्ये काही कन्फ्युजन नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट आहे रुचयः म्हणजे चव. सगळ्यांना चव कशी लिहायची याच्यामध्ये कन्फ्युजन असतं. तर बघा, जेव्हा तुम्ही आन्सर लिहिणार आहात तेव्हा हे 3 तिडी, मरीचिका हे तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ऑलरेडी असणार आहे. तुम्हाला फक्त 3 तिडीची चव लिहायची आहे, मरीचिकाची चव लिहायची आहे. कसं लिहायचं उत्तर? उत्तर लिहिताना 3 तिडी असं लिहायचं. 3 तिडी. 3 तिडी लिहायचं, डॅश करायचं आणि मग पुढे लिहायचं आमला. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही रुचयःचं उत्तर लिहिणार आहात. दुसरी गोष्ट, मोस्ट प्रोबॅबली तुम्हाला इथे नावं दिलेली असतीलच, पण नसतील दिली तरी पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की त्याची चव काय आहे. ठीक आहे. पण युजुअली तुम्हाला वरती नावं दिलेली असतात. 3 तिडी म्हटलं की काय आठवलं पाहिजे? चिंच. चिंच कशी असते? अशी आंबट. सो इट्स लाइक आमला. त्याच्यानंतर आहे मरीचिका. मरीचिका म्हणजे मिरची. तिखट असते, सो कटू. कारवेल्लम कडू असतं, तिक्तम. ऍक्च्युली हे कधी-कधी दोघांना सेम वर्ड्स पण वापरले जातात, पण आपल्या पुस्तकामध्ये असं नाहीये. बऱ्याचशा इतर रेफरन्स बुकमध्ये मरीचिकाला तिक्तम आणि कारवेल्लमला कटुहू असं असतं, पण ते कन्सिडर नाही करायचं. आपल्या बोर्ड काय कन्सिडर करतं? जे आपल्या पुस्तकामध्ये आहे ते. सो तुम्ही पण तेच कन्सिडर करायचं जे आपल्या पुस्तकामध्ये आहे. ठीक आहे. आमलकम म्हणजे आवळा. कसं लागतं? तुरट लागतं. तुरटला काय म्हणतो आपण? कषायम. नेक्स्ट आहे शर्करा. कसं असतं? गोड असतं. सो इट्स लाइक मधुरा. शर्करा, मधुरा. सैंधवम म्हणजे मीठ. कसं असतं? लवणम म्हणजे खारट. सो लवणम हे झालं मिठाची चव. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे आन्सर्स लिहायचे आहेत. नेक्स्ट आहे क्रिया. क्रियामध्ये पण खूपदा कन्फ्युजन होतं. कसं ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ते अव्हॉइड कसं करायचं हे पण सांगणार आहे. आता बघा, फर्स्ट ऑफ ऑल आता हा काय करतोय इथे? स्टॉप. ट्रॅफिक पोलीस काय करतोय? गाडीला स्टॉप करतोय. स्टॉप म्हणजे काय? स्थगित करणं, स्थगयती. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा, इकडे एरो केला याचा अर्थ आपण काय करतोय? दरवाजा ढकलतोय किंवा बंद करतोय. ठीक आहे. दरवाजा बंद करणं म्हणजे पिदधाती. इकडे एरो केला याचा अर्थ आपण दरवाजा खेचतोय. खेचतोय म्हणजेच काय? आपण दरवाजा उघडतोय. उद्घाटयती. ठीक आहे. सो प्लीज एरोजकडे नीट बघा कारण त्यानुसार तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. पिदधाती म्हणजे आपण बंद करतोय. उद्घाटयती म्हणजे आपण उघडतोय. नेक्स्ट आहे निमीलयती. निमीलयती म्हणजे आपण डोळे बंद करतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ज्वालयती. ज्वालयती म्हणजे आपण पेटवतोय आणि निर्वापयती म्हणजे आपण विझवतोय. ह्याच्यामध्ये कन्फ्युजन नाहीये. सरळ सरळ दिसतंय की हे विझलंय, हे पेटवलंय. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कन्फ्युजन कशामध्ये होतं बघा. आता नेक्स्ट आहे इथे ददाती आहे आणि ती गृह्णाती आहे. जर आपण हा एरो मिस केला तर आपल्याला कळणार नाही की नेमकं काय चाललंय इथे. ठीक आहे. सो बघा, ज्या ठिकाणी ददाती आहे तिथे एरो कुठे दिलाय? देणाऱ्याच्या हातावर दिलाय. आणि गृह्णाती म्हणजे एरो कुठे दिलाय? घेणाऱ्याच्या हातावरती दिलाय. सो डिपेंडिंग अपॉन एरो तुम्हाला हे ओळखायचंय. अगेन मी तुम्हाला सांगते की पेपर ब्लॅक अँड व्हाईट असतो, त्याच्यामुळे प्लीज हे एरोज केअरफुली बघायचे आहेत आणि मग उत्तर लिहायचं आहे. हे जेव्हा तुम्ही उत्तर लिहाल, सपोज तुम्ही गृह्णाती लिहिलं, तर इथे तुम्हाला काय करायचं आहे? दंडक द्यायचा आहे. कुठलाही शब्द लिहिल्यानंतर पुढे दंडक द्यायचाच असतो. इट्स लाइक फुल स्टॉप इन संस्कृत. ठीक आहे. नेक्स्ट आहे हा मोजमाप करतोय. इट्स कॉल्ड एज माती. अन्विष्यती म्हणजे शोधणं. परीक्षते म्हणजे चाचणी करणं. चिनोती म्हणजे चूज करणं किंवा उचलणं. ठीक आहे. मर्दयती म्हणजेच काय? पीठ मळणं. वेल्लयती म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? चपाती लाटणं. ठीक आहे. भर्जयती म्हणजे भाजणं. परिवेशयती म्हणजे वाढणं. ठीक आहे. भर्जयती आणि भाजयती याच्यामध्ये खूप लोकांचं कन्फ्युजन होतं. भर्जयती म्हणजे भाजणं आणि भाजयती म्हणजे भागाकार करणं किंवा डिव्हिजन करणं. सो भर्ज इज भाजणे आणि भाजयती म्हणजे भागाकार करणं, भागणं किंवा डिव्हिजन करणं. ठीक आहे. संकलयती. संकलन म्हणजे संकलन करणं म्हणजे काय? एकत्र आणणं. सो आपण ऍडिशन मध्ये गोष्टी एकत्र आणतो ना, त्याच्यामुळे संकलयती. व्यवकलयती म्हणजे सेपरेशन करणं. सो आपण सबट्रॅक्ट करतो म्हणजे सेपरेट करतो किंवा रिमूव्ह करतो, असं काहीतरी करतो. सो दॅट इज व्यवकलयती. गुणयती म्हणजे गुणाकार करणं. हे तर इझी आहे. तर अशा पद्धतीने आपण या ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली चित्रपद कोशामधले सगळी जी काही चित्र आहेत तर ती पाहिलेली आहेत आणि आय होप की तुम्हाला एक क्लिअर आयडिया मिळालेली आहे की एक्झाम मध्ये कशा प्रकारे क्वेश्चन्स विचारले जातात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे संख्या हा अक्षरैही अथवा अक्षरैही अथवा अंकैही लिखत. आता या ठिकाणी तुम्हाला एकतर संख्या अक्षरांमध्ये दिल्या असतील किंवा नावामध्ये दिलेल्या असतील, म्हणजेच अंकांनी दिलेल्या असतील आणि तुम्हाला त्याचं अपोजिट लिहायचं आहे. म्हणजे असं दिलं असेल 97 तर याचं शब्दांमध्ये लिहायचं आहे किंवा इथे एकविंशती दिलं असेल तर त्याचं अंकांमध्ये लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला कुठलेही 3 प्रश्न येणार, त्यातल्या कुठल्याही दोघांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. ठीक आहे. हा जो प्रश्न आहे आपल्याकडे तर हा 2 मार्कांसाठी आहे. पेज नंबर 7 वरती जे क्वेश्चन्स दिलेत
तर मोस्टली तुम्हाला त्यातलेच क्वेश्चन्स विचारले जातात. सो लेट्स मूव्ह टुवर्ड्स पेज नंबर 7 आणि त्याला आता आपण रिवाइज करूया. आता बघा पेज नंबर 7. ऍक्च्युअली इट इज ऑन द पेज नंबर 6. ठीक आहे. सो इथे बघा काय काय संख्या दिलेल्या आहेत. षटत्रिंशत षटत्रिंशत म्हणजे 36. नवसप्ततिः म्हणजे 79. सप्तनवतिः म्हणजे 97. त्र्यशीतिः म्हणजे 83. पंचदश म्हणजे 15. तर अशाच पद्धतीने हे जे 4 प्रश्न आहेत ते चारचे चारही प्रश्न तुम्हाला करायचे आहेत. आता हे काय एवढं डिफिकल्ट नाहीये. यासाठी आपल्याकडे ऑलरेडी 9वीला 1 ते 100 संख्यांचा जो एक पान होतं आपल्याकडे 1 ते 100 संख्यांचा, तर तेच तुम्हाला करायचंय. डोंट वरी, हे सगळं मी तुम्हाला टेलिग्रामवरती शेअर करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्लीज टेलिग्रामवरती चेकआउट करा, की हे जे 1 ते 100 संख्या आहेत त्या सगळ्या मी त्याचा पानाचा एक फोटो शेअर करते, जेणेकरून तुम्हाला एकाच ठिकाणी 1 ते 100 संख्या पाहता येतील. सो त्या संख्या वाचायच्या आहेत आणि मग तुम्ही हे सॉल्व्ह करणार आहात. हे मी नाही सॉल्व्ह करून देते कारण खूप ईझी आहे. याला काही जास्त डोकं नाही लावायचंय. तुम्हाला फक्त 1 ते 100 पाठ करायचे आणि त्यानुसार तुम्ही हे सॉल्व्ह करणार आहात. ठीक आहे. सो आय होप की याच्यामध्ये कोणाला काही डाऊट नाहीये. सो हे प्रश्न अजिबात सोडून देऊ नका कारण खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न, जो की आहे समय मेलनमचा. आता बघा, समय स्तंभ मेलनम. तर या ठिकाणी तुम्हाला साधारणतः 4 असे बॉक्सेस दिले जातात मेल करण्यासाठी. या ठिकाणी तुम्हाला समय दिलेला असतो अक्षरांमध्ये आणि या ठिकाणी अंकांमध्ये, म्हणजे 1 वाजलेत असं, 5 वाजलेत असं, आणि तुम्हाला त्याला मॅच टू कॉलम्स प्रमाणे मॅचिंग करायचं असतं. आणि हे तुम्हाला असे 4 असतात प्रश्न, उपप्रश्न, म्हणजे 4 तुमच्याकडे या ठिकाणी वेळा असणार आहेत, ज्या तुम्हाला मॅच करायच्या आहेत आणि हे 2 मार्कांसाठी आहे. प्रत्येक मॅचिंगला अर्धा मार्क. ठीक आहे. आता आपण काही एक्झाम्पल्स बघूया, जेणेकरून तुमचा समय हा प्रश्न पण क्लिअर होईल आणि पूर्ण जे आपले 8 मार्क आहेत, त्या 8च्या 8 मार्क तुम्हाला या पर्टिक्युलर सेक्शनमध्ये सुगम संस्कृतमध्ये मिळतील. कारण सगळ्यांना याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतात. त्याच्यामध्ये आउट ऑफ स्कोर करणं काही जास्त डिफिकल्ट नाहीये. सो प्लीज सगळ्यांनी डोळे बंद करा किंवा फक्त ऐका आणि ऐकून तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. आता बघा किती वाजलेत? करेक्ट 5 वाजलेत. 5 o'clock टायमिंग आहे. तुम्हाला तुमच्या कुठलाही रफ पेपर घ्या आणि त्याच्यावरती 5 वाजल्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात ते लिहायचंय. आय होप तुम्ही एक्सरसाइज फॉलो करताय. तुमच्यासाठी चालू आहे. तुमचीच रिव्हिजन होणार आहे. ठीक आहे. सो प्लीज डोळे बंद करा किंवा व्हिडिओकडे न बघता किंवा या आन्सर्सकडे न बघता लिहिण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आय होप तुम्ही मनातल्या मनात बोललं असेल किंवा लिहिलं असेल. तर या ठिकाणी 5 वाजलेत. 5 म्हणजे काय? पंच, आणि वाजलेत म्हणजे काय? वादनम. सो पंचवादनम हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आता पुन्हा एकदा 5 वाजून 5 मिनिटं झालेत. प्लीज लिहून बघा त्याला आपण काय म्हणतो. आता बघा, मी काय म्हटलं, 5 वाजून 5 मिनिटं झालेत म्हणजे 5 वाजून एक्स्ट्रा 5 मिनिटं झालेत. म्हणजेच पंच अधिक पंचवादनम. पंच म्हणजे 5, अधिक म्हणजे जास्त झालेले आहेत. कशाला? 5 वाजायला. म्हणजेच 5 वाजून 5 मिनिटं. सो संस्कृत इज व्हेरी लॉजिकल. याच्यामध्ये काही डिफिकल्ट नाहीये. तुम्हाला जसं समोर दिसतंय तसंच तुम्हाला उत्तर लिहायचं असतं. ठीक आहे. आता सिमिलरली 5 वाजून 10 मिनिटं झालेत. मग आपण काय लिहिणार? दशाधिक पंचवादनम म्हणजे 5 वाजून 10 मिनिटं. सिमिलरली 5 वाजून 15 मिनिटं झालेले आहेत. तर पंचदश अधिक असं लिहायचं नाही. जसं आपण 5 वाजून 15 मिनिटांना 5:15 म्हणतो मराठीमध्ये, सिमिलरली संस्कृतमध्ये पण त्याला सपाद पंचवादनम असं म्हणतात. तर 5 वाजून 15 मिनिटं म्हणजे सपाद पंचवादनम. ठीक आहे. नेक्स्ट आहे 20 मिनिटं झालेली आहेत. अगेन जसं आपण पंचाधिक म्हटलं होतं 5 मिनिटं झाल्यानंतर, त्याप्रमाणे आपण म्हणणार आहोत विंशत्य अधिक पंचवादनम म्हणजे 5 वाजून 20 मिनिटं अधिक झालेली आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता 5 वाजून 25 मिनिटं झाली. म्हणजे आपण काय म्हणणार? पंचविंशत्य अधिक पंचवादनम. ठीक आहे. म्हणजे 25 मिनिटं अधिक कोणासाठी? 5 वाजण्यासाठी. त्यानंतर पुढे आहे बघा, 5:30 झालेले आहेत म्हणजे 5 वाजून 30 मिनिटं. आता आपण त्रिंशत्य अधिक म्हणणार का? नाही. जसं आपण मराठीमध्ये 5:30 म्हणतो, त्याप्रमाणे आपण संस्कृतमध्ये सार्ध पंचवादनम या शब्दाचा उपयोग करणार आहोत. 15 मिनिटासाठी होतं सपाद, 30 मिनिटांसाठी आहे सार्ध. आता 35 मिनिटं झाली, तर आपण कसं म्हणणार? पंचत्रिंशत्य अधिक पंचवादनम. 40 मिनिटं झाली तर चत्वारिंशत् अधिक पंचवादनम. 45 मिनिट झाले तर आपण काय म्हणतो मराठीमध्ये? 5:45 म्हणतो आपण. 5:45 म्हणतो का? नाही. आपण काय म्हणतो? 5:45. सिमिलरली तुम्हाला इथे म्हणायचं आहे पादोन षटवादनम म्हणजे 6 वाजायला 15 मिनिटं कमी आहेत. पादोन म्हणजे पाद इज 15. ऊन म्हणजे कमी आहेत. ऊन म्हणजे कमी ना. पुणे तिथे काय ऊन आहे? म्हणजे पुण्यात कुठे काय कमी आहे असं आपण गमतीने म्हणतो. तर पादोन म्हणजे 15 वाजायला किंवा 15 कमी आहेत कोणाला? 6 वाजायला. आता आहे 5 वाजून 50 मिनिटं म्हणजे 6 वाजायला 10 मिनिटं कमी आहेत. त्याला आपण म्हणतो दशऊन षडवादनम म्हणजेच दशोन षडवादनम.
5 मिनिटं कमी आहेत 6 वाजायला किंवा 5:55 झाले आहेत, तर ते येणार आहे पंचोन षडवादनम आणि एक्झॅक्टली 6 वाजले की षडवादनम. तर अशा पद्धतीने आपण जे टाईम आहे तर ते रीड करतो. तुम्हाला तसंही रीड राईट काहीच नाही करायचंय. तुम्हाला फक्त मॅच करायचंय म्हणजे केवढं ईझी आहे. सो 8 पैकी 8 सगळ्यांना मिळाले पाहिजेतच. सो अशा पद्धतीने आपण सेक्शन 1 पाहिलंय. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेक्शन 2. सो प्लीज तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड केला की लगेच नोटिफिकेशन मिळेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.